नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वप्न स्टडीज युट्यूब चॅनलमध्ये। मी स्वप्नील पुराणिक आणि स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशनचा मी संचालक। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा, कंबाईन गट ब, गट क अशा परीक्षांची तयारी करत असाल किंवा यूपीएससी सारख्या परीक्षेची तयारी करत असाल आणि या सर्वच परीक्षांमध्ये या संपूर्ण प्रिपरेशनच्या फेजमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे नोट्स मेकिंग। तुम्ही बऱ्याच टॉपर्सच्या कहाण्या ऐकल्या असतील की अमुक एका टॉपरनी खूप चांगल्या नोट्स काढल्या होत्या, त्याला त्याचा परीक्षेमध्ये फायदा झाला। तमुक एका टॉपरच्या नोट्स इतक्या चांगल्या होत्या की त्यातूनच त्याला प्रश्न एक्झाममध्ये सापडले आणि त्याच्यामुळे त्याचा स्कोअर खूप उत्तम आला। अशा अनेक कहाण्या आपण ऐकल्या असतील आणि आपल्याकडूनही बऱ्याच वेळेला मला विचारणा होते की सर नेमक्या नोट्स कशा काढाव्या, कुठून काढाव्या आणि नोट्सचा उपयोग जास्तीत जास्त कसा करून घ्यावा। तर चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या महत्त्वपूर्ण टॉपिक बद्दल बोलूयात, तो म्हणजे नोट्स नेमक्या कशा काढाव्यात। मित्रांनो, पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि स्वप्न स्टडीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्यासोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, आता नोट्स कशा काढाव्यात हे समजून घेण्या अगोदर आपण सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात बेसिक प्रश्न स्वतःला विचारूयात की नोट्स नेमक्या का काढाव्यात आणि मुळात नोट्स काढण्याची गरज आहे का। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्याला भरपूर गोष्टी या येणाऱ्या वर्षभरामध्ये वाचाव्या लागतात। स्टेट बोर्ड पुस्तकं आहेत, सगळ्या विषयांची स्टेट बोर्ड पुस्तकं आहेत, इतिहास, भूगोल, विज्ञान, त्यानंतर स्टँडर्ड पुस्तकं आहेत, प्रत्येक विषयाची स्टँडर्ड रेफरन्स बुक्स आहेत। त्यासोबतच दैनंदिन न्यूजपेपर वाचन, चालू घडामोडीचं वाचन आपल्याला करावं लागतं आणि जर आपण एकंदर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूचा विचार केला तर शेकडो हजारो पानं आपल्याला या वर्षभरामध्ये वाचावे लागतात। मग आता हा संपूर्ण डेटा आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवू शकतो का, स्टोअर करू शकतो का? नाही। परीक्षेमध्ये हा संपूर्ण डेटा आपण रिकॉल करू शकतो का, आठवू शकतो का? हे पण जरा कठीण आहे। मग त्यामुळे परीक्षेमधील प्रश्न सॉल्व्ह करत असताना अत्यंत महत्त्वाचा डेटा, अत्यंत महत्त्वाचे कन्सेप्ट्स आणि अगदी कळीचे मुद्दे आपल्याला एक्झाममध्ये आठवावे यासाठी नोट्स काढायच्या असतात। मग आता तुम्ही म्हणाल की सर माझं पाठांतर खूप छान आहे, मी एक पाठ्या आहे, मी एकदा जर एखादी गोष्ट वाचली तर मी कधी विसरत नाही, तर तुम्ही नोट्स नाही काढल्या तरीही चालणार आहे। अशातला काहीच प्रकार नाही की जर तुम्ही नोट्स काढल्या नाही तर तुम्ही अधिकारी होणार नाही किंवा तुमची पोस्ट निघणार नाही। आता पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे नोट्स कधी किंवा प्रिपरेशनच्या कोणत्या फेजमध्ये काढाव्यात, कोणत्या टप्प्यावर नोट्स काढाव्यात। मित्रांनो, जर तुम्ही नुकतंच अभ्यास सुरू केला असेल, नुकतंच प्रिपरेशन सुरू केलं असेल किंवा 1-2च महिने झाले असतील तुम्हाला तयारी सुरू करून, तर आता हा तुमचा सुरुवातीचा काळ आहे, प्रिपरेशन फेज आहे। तुम्ही अभ्यासक्रम वाचत आहात, तुम्ही पॅटर्न समजून घेत आहात, तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वाचत आहात, यासोबतच तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं बेसिक रीडिंग करत असाल। तर या प्रिपरेशन फेजमध्ये, या पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही नोट्स काढणं हे थोडंसं चुकीचं ठरणार आहे। याचं कारण म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही स्टेट बोर्ड वाचायला जाल किंवा स्टँडर्ड पुस्तक वाचायला जाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट महत्त्वाची वाटेल, पुस्तकामध्ये आलेला प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक फॅक्ट तुम्हाला महत्त्वाची वाटेल। आणि हे असं करत असताना जेव्हा तुम्ही पहिल्या टप्प्यामध्येच नोट्स काढायला घेता तेव्हा स्टेट बोर्डातून अगदी जेव्हा तुम्ही नोट्स काढाल तेव्हा एका स्टेट बोर्डचं तुम्ही झेरॉक्स कॉपी तुम्ही तुमच्या नोट्समध्ये उतरवणार आहात। आणि म्हणून आपल्याला काय करायचं, आपल्याला कमीत कमी वेळ आहे, कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत। मग त्यासाठी पहिले पॅटर्न समजून घेणे, मागील वर्षीचा ट्रेंड समजून घेणे, प्रश्न नेमकं कोणत्या टॉपिकवर विचारतात, कोणत्या घटकावर विचारतात आणि नेमकी कोणती माहिती परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाची आहे ही जाणून घेतल्याखेरीज नोट्स काढायला सुरुवात करणं थोडंसं तुमचं धोकादायक राहील, तुमचा वेळ त्याच्यामध्ये वाया जाईल। एकदा का तुम्हाला पॅटर्न कळला, या सगळ्या गोष्टी समजल्या, तर तुम्ही जेव्हा नोट्स काढाल तर तेव्हा त्या एकदम रिफाइंड नोट्स तयार होतील। अगदी मुद्देसूद, जे अगदी गरजेचं आहे तेवढ्याच गोष्टी तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहिणार आहात। त्यामुळे जो सुरुवातीचा काळ आहे, पहिले 1-1.5-2 महिने जेव्हा तुम्ही अगदी बेसिक रीडिंग करत असता, बेसिक रीडिंग झाल्याशिवाय नोट्स काढण्याची घाई करू नका। प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ट्रेंड समजल्याशिवाय नोट्स काढण्याची घाई करू नका। हा जो पहिला टप्पा आहे, पॅटर्न समजून घेण्याचा जो टप्पा आहे, हा जितक्या लवकरात लवकर तुम्ही पूर्ण कराल तितकं चांगलं आहे।
मग असं मी मुळीच म्हणत नाहीये की सुरुवातीचे 2-3 महिने तुम्ही नोट्स काढूच नका. तुम्हाला जर पॅटर्न 15 दिवसात कळला, सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला हे कळलं की नेमकं काय लिहायचं आहे, कोणता कन्सेप्ट महत्वाचा आहे, कोणती फॅक्ट महत्वाची आहे, हे जर तुम्हाला 15 दिवसात कळत असेल, हे जर तुम्हाला आठवड्याभरात कळत असेल, तर तुम्ही लगेच नोट्स काढायला सुरुवात केली तरी चालणार आहे. परंतु जेव्हा तुम्हाला पॅटर्न माहिती नाही, अशा वेळेस प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करणे हे थोडंसं तुमचं टाइम कन्झ्युमिंग राहणार आहे, याच्यात तुमचा भरपूर वेळ जाणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे नोट्स नेमक्या कशा काढाव्यात. आता 3 प्रकारच्या नोट्स काढल्या जातात. मी विद्यार्थ्यांच्या नोट्स काढायच्या सवयी बघतो. सगळ्यात कॉमन टेक्निक जी आहे ती म्हणजे फुल फॉर्म किंवा फुल लेंथ नोट्स. यामध्ये काय केलं जातं की पुस्तक असं समोर ठेवायचं आणि त्यात जे जे काही दिसतं, जे जे काही महत्वाचं वाटतं ते सगळं लिहून काढायचं. पॉइंट टू पॉइंट जी वाक्य आहेत ती जशीच्या तशी आपल्या नोट्समध्ये लिहून काढायची. याच्यामुळे काय होतं की भरपूर अनावश्यक माहिती, अनावश्यक शब्द हे तुमच्या नोट्समध्ये उतरतात. यामुळे ज्या तुमच्या नोट्स आहेत या खूप मोठ्या किंवा ज्याला आपण बल्की म्हणतो, बल्की नोट्स होऊन जातात. आपलं नोट्स काढण्याचं उद्दिष्ट काय आहे हे तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा कमीत कमी वेळामध्ये त्या विषयाची रिव्हिजन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ती कमीत कमी वेळामध्ये रिव्हिजन होण्यासाठी तुमच्या ज्या नोट्स आहेत या शॉर्ट नोट्स किंवा मायक्रो नोट्स असणं गरजेचं आहे. आता शॉर्ट नोट्स आणि मायक्रो नोट्स म्हणजे काय, तर एका विषयाच्या नोट्स जर तुम्ही एका नोटबुकमध्ये संपवल्यात, एका नोटबुकमध्ये जर तुम्ही लिहून काढल्या, तर त्याला आपण शॉर्ट नोट्स म्हणूयात. आणि मायक्रो नोट्स म्हणजे काय की एका विषयाच्या नोट्स जर तुम्ही 4 ते 5 पानांमध्ये जर संपवल्या तर त्याला आपण मायक्रो नोट्स म्हणूयात. मग आता शॉर्ट नोट्स आणि मायक्रो नोट्स यांचं तुम्ही कॉम्बिनेशन पण करू शकता. तुम्हाला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात, ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटतात, तुम्हाला असं वाटतं की हा कन्सेप्ट मी लक्षात ठेवू शकत नाही, त्याच्या तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा. जे टॉपिक तुमचे खूप पक्के आहेत, जे तुम्हाला समजलेले आहेत, परंतु ती माहिती आहे, याद्या आहेत. उदाहरणार्थ इतिहासामध्ये काँग्रेस अधिवेशन असतील किंवा वृत्तपत्र, साप्ताहिक यांचे संपादक असतील, पॉलिटीमध्ये महत्वाची कलमं असतील, तर जी तुम्हाला माहिती आहेत ती समजून घेण्याचा काही विषय नाहीये, ते तुम्हाला समजलेलं आहे, परंतु ते वारंवार रिवाइज करणं महत्वाचं आहे. अशा नोट्स तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये, अगदी मायक्रो नोट्स तुम्ही बनवा. तर तुम्ही शॉर्ट नोट्स आणि मायक्रो नोट्स यांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमच्या नोट्स तयार करू शकता. नोट्सचा एक प्रकार असतो तो म्हणजे क्यू कार्ड्स. क्यू कार्ड्स म्हणजे काय की छोट्या छोट्या नोट्स, म्हणजे तुम्ही जर A4 साईजचा जर कोरा कागद घेतला आणि त्याचे जर छोट्या छोट्या अशा चिट्स बनवल्या आणि त्या चिठ्ठ्यांवर महत्वाची माहिती जर तुम्ही लिहून काढली तर त्याचा बंच तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता. आणि जेव्हाही तुम्हाला खूप क्विकली जर रिवाइज करायचं असेल, क्विक रेफरन्ससाठी तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे, तुम्ही पटकन ते काढून लगेच त्याचं ते वाचून त्याचं रिव्हिजन करू शकता. ट्रॅव्हलिंग करताना, बसमध्ये ट्रॅव्हल करताना किंवा कुठे तुम्ही अभ्यासिकेत जात आहेत, कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही वाट बघत आहात, तुम्ही मेसमध्ये चाललेला आहात, अजून मेसमध्ये जेवायला वेळ आहे, लाईन लागलेली आहे, तुम्ही ATM समोर उभे आहात, तर अशा अनेक ठिकाणी तुम्हाला या तुमच्या ज्या क्यू कार्ड्स आहेत ते तुम्हाला मदत करू शकतात. क्यू कार्ड्सचा अजून एक प्रकार म्हणजे काय की सरळ सरळ तुम्ही काय करा की स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील किंवा लक्ष्मीकांत सारखं स्टँडर्ड रेफरन्स बुक असेल, तर त्या पानावर जी जी काही महत्वाची माहिती वाटते, उदाहरणार्थ हे 10वं पान आहे, याच्यावर जी जी काही महत्वाची माहिती वाटते तर ती एका छोट्याशा चिठ्ठीवर लिहून तर तिथेच मध्ये त्याला इन्सर्ट करून टाकायचं. आणि जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा ते पूर्ण वाचत बसण्यापेक्षा ती जी चिठ्ठी तुम्ही त्यात टाकलेली आहे तेवढी जरी तुम्ही वाचली तर त्या पूर्ण पानावर काय लिहिलेलं आहे हे सगळं तुम्हाला माहिती पडू शकतं. तुम्ही ब्रेन मॅप्स तयार करू शकता की या पानावर काय माहिती दिलेली आहे. ग्रोवर अँड ग्रोवर सारखं पुस्तक आहे, खूप लेंदी पुस्तक आहे, मोठं पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये जे इव्हेंट्स दिलेले आहेत, ज्या ऐतिहासिक घटना दिलेल्या आहेत, अनिल कठारेंसारखं पुस्तक आहे मराठीमध्ये किंवा गाठा सरांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ऐतिहासिक घटना खूप रंगवून खूप चांगल्या पद्धतीने त्या समजून सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही ब्रेन मॅपच्या माध्यमातून तुम्ही छोट्याशा कागदावर जर असं एक ॲरो डायग्राम काढली किंवा ब्रेन मॅप काढला आणि तो ब्रेन मॅप त्या पुस्तकातच ठेवून दिला आणि नेक्स्ट वेळेस जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा रिव्हिजन करताना तर पूर्ण चॅप्टर वाचायची गरज नाही. तो जो ब्रेन मॅप आहे किंवा ती ॲरो डायग्राम आहे ती जरी तुम्ही रिवाइज केली तरी पटकन तुमचं रिव्हिजन होऊ शकतं. इथे रिव्हिजन करणं अत्यंत महत्वाचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मुद्द्यांचं रिव्हिजन व्हावं यासाठी या शॉर्ट नोट्स
आणि या ज्या मायक्रो नोट्स आहेत या तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या नोट्स कधी उपयोगी पडतात, तर जो शेवटचा टप्पा असतो परीक्षेचा, वर्षभर आपण अभ्यास केलेला असतो, वर्षभर नोट्स काढलेल्या असतात आणि आता परीक्षा उदाहरणार्थ 3 महिन्यांवर आहे, 4 महिन्यांवर आहे, तर अशा वेळेस या नोट्स अत्यंत उपयोगी पडतात. आता बऱ्याच वेळेला असं होतं की अगदी परीक्षा तोंडावर आलेली आहे आणि मार्केटमध्ये कुठंतरी नवीन पुस्तक येतं, त्याची सगळीकडे चर्चा होते आणि मग परीक्षेच्या 1 ते 2 महिन्या अगोदर तुम्ही ते पुस्तक हातामध्ये घेता आणि त्याचं वाचन सुरू करता. हे सगळ्यात धोकादायक आहे, लक्षात घ्या. तुम्ही वर्षभर जो अभ्यास केलेला आहे, मेहनत करून ज्या नोट्स तयार केलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या सोयीसाठी तुम्हाला उपयोगी पडतील यासाठी तुम्ही तयार केलेल्या आहेत. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, स्वतःवर, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि त्याच नोट्स तुम्ही परीक्षेच्या अलीकडच्या काळामध्ये वाचायला घ्या. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ होता नोट्स कशा काढाव्यात या महत्त्वाच्या टॉपिकवर. तुम्हाला हा सगळा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आपल्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा. तुम्हाला जर एखादा टॉपिक सुचवायचा असेल तर तोही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. त्या टॉपिकवर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईन. तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, त्यांचं मी नक्कीच निरसन करेल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.